सामन्याकडे जाऊया. तत्पूर्वी आकाश कुडपने आपले 1001 रुपये 1500 रुपये घेण्यासाठी या, कारण इथे आपण पाहतोय अगदी 1500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लागलं आहे. चला कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन करूयात. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय भोसले सरांकडे आपण जाऊयात. आकाश कुडपने आपण या, अनिल धनावडे यांनी 500 रुपये तर संदीप राजवडे यांनी 1001 रुपये दिले. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीम चला विनंती, आपला राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर 12 मॅन समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवायचा आहे. आनंदजी मावळे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आनंदजी मावळे यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच संकेतजी धनावडे सर, धन्यवाद संतोषजी देसाई सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि किती महत्वपूर्ण मॅच, एका बाजूला नवयुग करंडी आणि त्याच्या अगेन्स्ट आंबेघर या दोन संघांदरम्यानची लढत. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल कैलास, पहिल्या बॉलवरती आक्रमण, ऑन साइडला दे घुमा के जागा बनवली आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉलवरती आलाय सणसणीत चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती सामन्याचा व्हेरी फर्स्ट बॉल विनायकच्या बॅटमधून. अगदी गणरायाचं दुसरं नाव विनायक आणि या संकट मोचकाने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. श्री गणेशाच केलाय जणू. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात चांगल्या दर्जाची होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 4 धावा पहिल्या चेंडूवरती. पुढचाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, केवळ सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आदरणीय नामदेवजी भोमे साहेब यांच्या माध्यमातून कैलासने जर का इथे हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुढचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज क्रमांक पहिला इथे होतोय बाद. चिंतामणी बाद होत असताना पाहायला मिळालाय. अर्थात पहिला धक्का पहिल्या बॉलवरती इथे दिलेला पाहायला मिळाला. खरं तर दोन गणरायाची ही नावं विनायक आणि चिंतामणी. चिंतामणी इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक पहिला, कैलासला विकेट मिळवली, कोंडी फोडली आहे, त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रसाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा योगायोग आहे की काय कोणास ठाऊक, परंतु आघाडीला आला होता तो अर्थात आपण पाहिला विनायक नॉन स्ट्रायकिंग वरती चिंतामणी होता आणि नवीन गोल बॅटर प्रसाद चाललाय. दोन गणरायाची नावं आणि तदनंतर प्रसाद. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज कैलास सज्ज होईल. विकेट प्राप्त केली आहे त्याने. पुढचा बॉल बॅकफुटला आले, हाफ ऑर्म जॅक केलाय, ऑन साइडला केलंय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, मिसफील्ड झाली, एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 6. 6 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल पेस करत असताना चिंतामणी इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, ऑन दी टोज, बॅकची आउटसाइड एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपण्यात आला. बॅकफुटला कमी गतीने पुन्हा एकदा डॉमिनेट केलंय. 4 मुंड्या चित केले कैलासने. अनुभव त्याच्याकडे चांगला आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करतो आणि अनुभव त्याच्याकडे तितकासा चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याने केली आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केला, वॅकेंट्स एरिया, रन्स निश्चित मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. डबल साठी पलटल्या, 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉपलेच्या या षटकामध्ये रन्स आल्यात. स्कोर कार्डवरती त्या 8, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आंबेघर या टीमला आपण पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी अगदी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील धोंडेवाडीची ही दैदीप्यमान असं आयोजन आपण गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा आज मात्र पाहत आहोत. या मानाच्या, सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी
भोर तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आज या ठिकाणावरती दाखल झालाय. रायरेश्वर चषक 2025 प्रत्येकालाच खेळायचं आहे आणि प्रत्येकाला गाजवायचं देखील आहे. या प्रशस्त अशा क्रीडा नगरीवरती प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय पाहायला मिळते. प्रत्येकाला हेवा वाटेल अशाच दर्जाचं आयोजन आपण पाहतो आहोत. रायरेश्वर चषक 2025 दमदार आणि वजनदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रशस्त क्रीडांगण, भव्य दिव्य असं व्यासपीठ, आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी ही स्पर्धा आज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अवी आलेत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. कमी गतीने बॅटची तिकेज आउटसाइड, जिथे मात्र एक सिंगल अवेलेबल होती. दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये ठीक 11:58 धावांची चोरी झालेली पाहायला मिळाली. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. अवी पुढचा बॉल. स्विच हिट, नो बॉल. वेस्ट साइड जास्त होती. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट वेस्ट साइड जास्त, त्यावरती आलाय चौकार. काय स्ट्रोक केलाय पहा. 5 धावा येत असताना नो बॉल वरती चौकार. एकंदरीत 5 आल्यात. जणू काय 5 धावांचा हा आयरच केला. लग्न सराई चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 5 धावांचा हा आयरच होता जणू. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14, 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओम साई MTCच्या माध्यमातून आपण पाहत आहोत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. फ्रीचा बॉल. गोलंदाज हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आलेत. फ्रीचा बॉल. पहा ना, ही बाब किती महत्वाची आहे की क्षेत्ररक्षकाला या गोष्टीचं लक्ष आणि भान होतं की हा बॉल फ्री हिटचा आहे. पाकिस्तान संघ काय करत होता, कारण विराट कोहली अशा क्षणाला बाद झाला होता त्रिफळाची. ते अपील करत बसले. तिथून रन्स भारतीय संघाने गोळा केले आणि पाकिस्तान संघाला नमवलं होतं. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल. इथे लिडिंग एज. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. सहज साधा सोपा झेल इथे निसटलाय. कदाचित सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातामधून निसटावाना त्या रीतीने ही कॅच निसटली आहे. क्षेत्ररक्षकाला विश्वासही राहिला नाही की ही कॅच होणं गरजेचं होतं. झेल निसटला. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 16 बनलात. शफल झाल्यात. ऑन साइडला केला. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. धावा पुनश्च प्राप्त होत असताना पाहायला मिळतात 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते 18, 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं होतं आणि ते अद्याप क्षेत्ररक्षण करणारा संघ नवयुग करंडीच्या माध्यमातून झालेलं नाही आहे. लोड फुलटोज ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी, त्यावरती धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर उजव्याशीच्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. हिट व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिरिक्त धाव येत असताना आपण पाहिले. अतिरिक्त धावा तुम्ही ज्या बहाल करताय या कुठेतरी रोखणं गरजेचं राहील. खोला टाकण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काहू कॉर्नरला एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर आज शंकरजी धोत्रे अर्थात गोटे अंपायर याला तुम्ही नाचताना पाहणार आहात. परवाच्या दिवशी त्यांच्या पुत्रासोबत त्यांची एक व्हिडिओ व्हायरल झाली जी जास्तीची चर्चेचा विषय राहिली. कारण प्रथमच एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गोटे अंपायरची प्रथमच व्हिडिओ येत असताना पाहायला मिळाली. मी येतोय, तुम्ही तयार आहात ना? आणि ते स्वतः आलेत. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 21-21 एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी करण्यात आली आणि त्याची पूर्तता होईल. आयोजकांनी आवर्जून या गोष्टीकडे कल दिलाय. जास्तीचं तप्त होऊ नये आणि डिहायड्रेशनची काळजी तुम्ही घ्या. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्या ज्या वेळेला पाण्याची आवश्यकता जर तुम्हाला भासत असेल तरच तुम्ही मागणी करा. सामना थांबेल याच्याकडे लक्ष देऊ नका. 12th मॅनला पहा ना की ती अगदी चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होतं. पाणी ते मैदानाच्या आतमध्ये गेले परंतु स्वतःची ताण त्यांनी भागवली. असं अनेक वेळेला रवींद्र जडेजालाही करताना पाहायला मिळालं. ईशान किशननी असं केलं. पाणी तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेला, स्वतःच पियाला आणि बाहेर आला. इथे या खेळाडूने कदाचित तेच केलं. 21 बनल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. पहिला चेंडू वेगवान इथे पाहायला मिळतो. पडल्यानंतर आतमध्ये आला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल 21 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटक विठ्ठल आल्यात गोलंदाजी मार्क वरती. उंची चांगली आहे, रिदम चांगला आहे, फॉलो थ्रू त्याहूनही अधिक चांगला आहे या खेळाडूचं. पुढचा चेंडू लो फुलटोस बनवला. ऑन साईडला केलं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला या संघाचा, कारण मैदानाच्या आतमध्ये नवयुग करंदी टीम ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करते, धावा त्यांच्या माध्यमातून रोखण्यात आल्यात. चांगलं कार्य होत असताना आपण मैदानावरती पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात विठ्ठल ॲक्युरेसी चांगली आहे त्याच्याकडे. फलंदाजांचे वैगुण त्याने ओळखले आहेत. पुढचा बॉल उसळी घेणारा अनएक्सपेक्टेड बाउन्स. गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना उसळी जास्तीची पाहायला मिळाली. खांद्याचा वापर केलाय आणि जिथे 1 फॉर दी ओव्हर असं अंपायरने सांगितलंय. अवांतरच्या मदतीने पुन्हा एकदा धाव बनतात त्या 23. गोलंदाजाची शैली पाहता किंवा त्याची हाईट पाहता फलंदाजी करणं ही बाब सोपी राहिलेली नाहीये. हा नो बॉल. केवळ क्रिकेटमध्ये एकदाच बाउन्सर अलाउड आहे. दुसरा आतालाच त्याला इथे बंदी करण्यात येते. नो बॉल. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. स्ट्राइक एंड वरती बॅटर विनायक. पुढचा बॉल लोअर फुल टोस. ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. विनायकच्या बॅटमधून तो एकटाच लढतो. 21 धावा त्याच्या बॅटमधून आला. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. हा खेळाडू एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. षटकार ठोकल्यानंतर ह्या रीतीची जर का आपल्याला दुर्बुद्धी सुचते, याहूनही अधिक शोकांतिका काही नाही आहे. कारण तुम्ही सरळ बॅटने षटकार टोकला. पुढचा बॉल स्विच हिट करताय. पुढचा चेंडू खुला टाकला. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे झालेला नाहीये. केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने एकंदरीत 3 षटकांचा खेळ जिथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ववत पाहायला मिळतोय, जिथे धावफलकावरती 31 आहेत. 31 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विनायक नॉन स्ट्राइक एंड वरती. प्रसाद बॅकफुटला आलेत. ऑन दी टोस. हाफ आर्म पुल केला. चेंडूला गुल केलाय. सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. संघाची धावसंख्या स्कोर काय झाला ना, हा सर्वाधिक मोठा प्रश्न राहतो.
समालोचकाचं महत्वाचं कार्य असते आहे की धावा सांगणं. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. स्कोर काय झाला दादा, स्कोर काय झाला? क्रिकेटमध्ये आलेल्या प्रेक्षक वर्गासाठी हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला. तो तिरडीवरतून उठून म्हणाला, दादा स्कोर काय झाला, स्कोर काय झाला? प्रत्येकाला धावा किती झाल्यात ना तेच पाहणं गरजेचं राहतं. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आंबेकर. 36. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग. हा अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. यावेळेला बॅकफुटला आल्या, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. 36 नंतर आलेला षटकार 42 आणि तदनंतर आलेली ही सिंगल. 43 धावा धावफलकावरती आहेत. विनायकला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग, बॅटिंग मधला क्लास आणि बॅटिंग झक्कास त्याने इथे केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडची अपील. फलंदाज प्रसाद सॉफ्ट डिस्मिसल, बाद. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. 43 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद बाद होत असताना पाहायला मिळालेत. विनायक मैदानावरती आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 43 आहे. 29 वरती विनायक खेळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो अक्षयला. अक्षय आलेत बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावरती. धावा थांबल्या. षटकारानंतर विनायक नॉन स्ट्राइकिंग वरती गेलाय. त्याला जास्तीचं स्ट्राइकिंग वरती आणणं गरजेचं आहे, नाही की मोठा फटका खेळणं. या चुकीच्या गोष्टी आहेत. नॉन स्ट्राइकिंग वरचा बॅटर 29 धावसंख्येवरती नॉट आउट आहे आणि आपण नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलोय. पहिला बॉल चकाकणारं सारं काही सोनं नाही आहे. षटकारासाठी बनलेला नाही. नॉन स्ट्राइक एंडवरचा 72 आहे जो नॉन स्ट्राइक एंडवरती उभा आहे. 29 वरती नॉट आउट खेळतोय विनायक. त्याला स्ट्राइक एंडवरती आणणं गरजेचं आहे. 2 बॉल इथे अक्षरशः चहा नाश्ता केला बॅटरने. कोल्हात टाकलेला बॉल इथे सिंगल आली आहे, केवळ एक सिंगल. विनायक दुहेरीसाठी पलटलाय. 2 धावा कंप्लीट होती. वेगाने धावत असताना पाहायला मिळतोय. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. 4 षटकांचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये केवळ 2 धावा अक्षयने बनवल्या. संघाची धावसंख्या 45. 46 टार्गेट या मॅच मध्ये आहे. सन्मान करूयात. सन्मान्य दत्ता अहिरे सर, त्यांना विनंती. दत्ता अहिरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. त्यांना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर राहुल दादा विनपुरे त्यांचा देखील या चषकाच्या वतीने सन्मान होतो. त्यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी सन्मान्य मारुतीजी दामसुने यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मारुतीजींना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रायरेश्वर चषकाच्या वतीने दशरथजी गोलप, निलेशजी दळवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. निलेशजी दळवी यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. भरतजी निगडेकर आणि रवी सनस, रविदादा सनस या सर्व मान्यवर विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. चला दोंडेवाडी टीम विनंती आहे. गुरुदत्त कलाकार प्रतिष्ठान दोंडेवाडी टॉस साठी या. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या मार्फत आहे तेजस दोंडे यांना विनंती आपण या.
चला बोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेशजी बडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवूयात. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. खूप चांगली मॅच पाहायला भेटेल. गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध येतं घेताना नागेश्वर NTC आंबवडे. दोन्ही टीमला विनंती आपण टॉस का बॉसच्या मंचावरती या. खूप चांगलं आयोजन आपल्याला गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित. खरं तर बोर तालुका म्हणजे काय बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तो स्वराज्य भूमी म्हणजे बोर तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी 16व्या वर्षी शपथ बोरच्या भूमीमध्ये घेतली. स्वराज्याचं पहिलं तोरण या बोरच्या भूमीमध्ये उभारलं गेलं. स्वराज्याची पहिली राजधानी बोर तालुक्यामध्ये होती. येसाजी, बहाजी, कोंडाजी असे बरेच मावळे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ राहणारे मावळे या बोर तालुक्याने दिले. त्यामुळे शूरवीरांचा तालुका म्हणून या बोर तालुक्याला ओळखलं जातं. स्वराज्यभूमी बोरच्या मार्फत या ठिकाणी धोंडेवाडीच्या गावामार्फत आयोजन केलेले क्रिकेटचे सामने आपण पाहतो. नेक्स्ट मॅच धोंडेवाडी टीम चला लवकरात लवकर आपण टॉस का बॉसच्या मंचावरती या. आणि आंबवडे टीम चला या लवकरात लवकर. चला बापू धोंडे विनंती आपण लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅचचा टॉस आज या ठिकाणी आपण गोटे अंपायर पाहणार आहोत. आणि गोटे अंपायर आपल्या रायरेश्वर प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये देखील आला होता. हे सर्व श्रेय मी महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे यांना देईल. कारण बापू ठाणे मध्ये पोलीस आहेत आणि तिथे त्यांच्या शब्दाला किंमत दिली जाते. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी गणेशजी बडाळे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडवणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होतो. एकीकडे आहे नागेश्वर क्रिकेट संघ आंबवडे टीम आणि त्यांच्या विरुद्ध गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी समोर आहेत सुनील बापू धोंडे महाराष्ट्र पोलीस जे आहेत धोंडेवाडी टीमचे कॅप्टन. आणि त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय नागेश्वर आंबवडे या टीमचे कॅप्टन नित्यजित देवकर आलेत. गणेश बडाळे यांना विनंती करतो. बोर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवूयात. चला या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस होतो आहे. इट इज अ कॉल. इथे टेल्स आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आंबवडे टीमने. आंबवडे टीम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? आम्ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग घेतलेलं आहे. समोर सुनील बापू धोंडे कॅप्टन आहेत. त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. रायरेश्वर प्रीमियर लीगमध्ये पहिलं वर्ष ते जिंकलेत. बऱ्याच स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. बऱ्याच वर्ष त्यांनी धोंडेवाडी टीमचं कॅप्टन्सी केल्या. आज पुन्हा मैदानामध्ये उतरलेत. समोर अजित दानावडे असेल, तेजस धोंडे असेल, शेखर धोंडे, विशाल धोंडे त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय आहे? आम्ही सर्व प्लेयर आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वप्रथम धोंडेवाडी संघाला शुभेच्छा देऊ. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे आयोजन केलेलं आहे. आणि गोट्या अंपायरचं इथं हार्दिक स्वागत करतो. तेही चांगले अंपायर आहेत. तसेच त्याबरोबर हा जो प्लॅटफॉर्म आहे 23चा जो त्यांच्यामार्फत उपलब्ध होतो आहे. ते धोंडेवाडी संघ हा पहिला संघ असेल की एक गाव संघ या प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी धोंडेवाडीचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे नितेश देवगरे आंबवडे टीमचे कॅप्टन होते. खरं तर बापू तुम्ही बरेचसे क्रिकेट खेळले. म्हणजे मी बऱ्याचदा बोलतो बापू सेहत केली तू हानिकारक आहे. बॉलरच्या सेहतसाठी तुम्ही हानिकारक आहात. गुन्हेगारांच्या सेहतसाठी देखील हानिकारक आहात. ठाण्यामध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहात. तुमचा शब्द गोटे नेहमी पाहतो. रायरेश्वर प्रीमियर लीगमध्ये बुक असून सुद्धा ते आले होते. आणि आज या ठिकाणी आंबवडेच्या टीमच्या विरुद्ध खेळायचे. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय? थँक्यू संकेत. गोटे आल्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन मंडळाच्या वतीने. आणि तसेच ज्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले ते महेशदादा पाटील त्यांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आणि निश्चितच आंबवडे संघ हा चांगला आहे. भोर तालुक्यामधला आंबवडे संघ आहे. आणि कमीत कमी आम्ही 60+ रन करण्याचा 100% एफोर्ट करू. चला शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर आपण गोटे सरांकडे जाऊयात. सर रायरेश्वर प्रीमियर लीगमध्ये तुम्ही आमच्या गावाला आला होता, भोरमध्ये आला होता आणि धोंडे साहेबांचा शब्द तुम्ही कायम पाहत असता. या प्रीमियर लीगमध्ये आलाय, कसं वाटतंय सर? गोट्याला आणणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. गोट्याला लय मोठी गोष्ट आहे. बघा एवढं आहे की गोट्याला घमंड नाही बस. आता बघा एवढे मी मॅच करून हे पैसे देत नाही हे गडबड आहे. बाकी लोक 20,000 देतात हे बी लफड आहे. हसलं पाहिजे कारण का हसणं जरुरी आहे. आता इथं 6 वाजता मॅच संपल्यानंतर मी नाईट मॅचला आहे बालकुमला आहे. 2 लाखाची मॅच आहे. तिथं 30,000 रुपये घेतले
आणि हा माणूस माझा जीव आहे. पण ध्यान मेरे को, माझा अगर संसार कोणी मला चांगला केला असेल, मी फुटपाथचा माणूस आज मोठा शेठ झालो, या धोंडे साहेबाबद्दल झालो. हा धोंडे साहेब किती माझा जीव आहे. काय रे गोट्या, कुठे आहे काय? मी साहेब लवकर येऊन मजा येईल ना, 9 वाजता नाचायला, आता मजा येईल. ध्यान मेरे को जिंदगी में मोहब्बत वो चीज़ रहती है. ध्यान मेरे को जिंदगी में वो बहुत चीज़ रहती है. अरे खुदा सब एक ही प्यार करो कि प्यार करो, क्यों नफरत बांटी कोई खरीदा नहीं, नफरत बांटी कोई खरीदे नहीं. अरे मेरे साहब ने खुशी बांटी तो दुनिया लेके गई. थँक्यू. खरं तर बापूंचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि गावामध्ये देखील खूप समाजकार्य त्यांचं असतं. चला ओर कॉम्बॉक्समध्ये जाऊयात. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. खरं तर ज्यांचे शब्द अगदी मी कायम सांगतो रत्नासारखे आहे आणि खरंच रत्नासारखे आहेत. कानाला खूप चांगलं आवाज ज्यांचा कोमल भासतो. सन्माननीय भोसले सरांकडे जाऊयात. ओर कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. 46चा पाठलाग गणेश जिथे विनायक गोलंदाजी करतोय. पहिला बॉल चांगल्या डाटणीचा, दुसरा चेंडू देखील चांगल्या डाटणीचा पाहायला मिळाला. नशिबाची साथ, पुढच्याच बॉलवरती आलाय चौकार. शंकरजी धोत्रे गोटे अंपायर, आज त्यांना सेलिब्रिटीचा एक मान मिळालाय. आज पहा ना त्यांचा सनग्लासेस पावा. प्रत्येक जण कदाचित त्यांच्या सनग्लासेसची चर्चा जास्तीची करेल. आज त्यांचा गॉगल पाहता अगदी त्यांच्याकडे पाहना. प्रथमतः टॉस साठी त्यांना आपण पाहिलं. बापूंच्या अगदी जवळचे आहेत. कदाचित बापूंनी त्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या दर्जाची मदत कार्य देखील त्यांच्यासाठी नेहमीच केलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 ऑन दी बोर्ड षटक क्रमांक पहिलं, जे मात्र आपण प्रगतीपथावरती पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये विनायक पाहायला मिळतो आहे. सर्वांची मनं जिंकणं आणि सर्वांना खुश ठेवणं म्हणजे गोटे अंपायर. पाक फुटला, बाद लिडिंग एज. झेल टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. क्षेत्ररक्षक दूर राहिले. सिंगल कंप्लीट होतीये. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी हवी आणि करणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खर तर शारीरिक आलेला मैदानाच्या आतमधला ताण हा दूर ठेवून मैदानावरती खेळणं ही गरजेची राहतं आणि ते इथे विनायकने केलं. कारण मैदानावरची त्याला थकवा जाणवला होता प्रथम बॅटिंग करत असताना. परंतु नव्याने बॅटर ज्या वेळेला 4थ्या क्रमांकावरती आला, विनायकला दूर ठेवलं. नॉन स्ट्राईक एंड वरती उभं ठेवलं. कदाचित 50च्या पलीकडचा आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाला असता. 29 धावा त्याने बनवल्या होत्या. तोच विनायक गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगार, गरकन गिरकी घेतली आहे. फलंदाजाची फिरकी घेतली. हा डॉट बॉल आलाय. भोर तालुका भोर घाटासाठी देखील जाणला जातो आणि घाटामध्ये गाडीने गरकन वळण घ्यावं ना, त्या रीतीने या चेंडूने इथे वळण घेतलंय आणि डॉट बॉल आला. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रन्स अपेक्षित आहेत. अभि बॅटिंग करतोय. डॉट बॉल आला त्याच्या अगेन्स्ट. लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी इथे करण्यात येते. मनगटाचा वापर केलाय. गोलंदाज कदाचित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, हे मनसुबे आहेत. एक कॉरिडॉर मेंटेन करावा. उजव्या हस्तीच्या बाहेर चेंडू जास्तीचे बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलात. इन्व्हिटेशन आहे बॅटर्ससाठी. डॉट बॉलने सुरुवात तिथे धावत असताना पाहायला मी इथे 5 बनल्यात. 5 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क मध्ये विनायक. स्ट्राईक एंड वरती हवी. पहिला बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला ठेवलं होतं. ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षण खराब. इंडिया गेट बनला 2 पायांच्या मधोमध. रन्स मिळाल्यात तर 2. चुका वारंवार होत आहेत क्रिकेटमध्ये. चुकीला माफी नाही. तगडी चाळ हा सिनेमा आला आणि त्यातील डॅडींचा हा डायलॉग आहे ना, जास्तीचा प्रसिद्ध झाला. याचं कारण आहे चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करू शकत नाही. नयनजी सकपाळ, आदरणीय सकारामजी कदम यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून बॅकफुटला पुन्हा एकदा वळवला. दुसरा टाकला होता. आधी लेग ब्रेक, तदनंतर एकच ऑफ ब्रेक टाकला. विनायकने चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये रन्स आल्या त्या केवळ 7. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा. बॅटिंग करत असताना नवयुग करंदी टीम पाठलाग करते 46 धावसंख्येचा. 18 बॉल आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 39 ची आवश्यकता.
7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला. विनायक बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव सांग. चिंतामणी आलाय गोलंदाजी मार्कवरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फनी इन्सिडेंट घडला, कारण अतिरिक्त खेळाडू नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र वळला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती चिंतामणी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चिंच पोकळीचा चिंतामणी जितका प्रसिद्ध आहे तितका हा गोलंदाज देखील प्रसिद्ध आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून पुन्हा एकदा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर क्रिकेटमध्ये एका एका धावेला फारसं महत्व आहे, कारण आपण पाहिलं ना न्यूझीलंड आणि इंग्लंडचा तो सामना विश्वचषकाची फायनल, 2 वेळेला फायनलची मॅच टाय झाली. 1-1 धावेसाठी झगडावं लागलं होतं आणि फायनलच्या मॅचचा रिझल्ट जो आला ना तो खऱ्या अर्थानं चौकारांच्या आधारावरती आला. 2 वेळेला टाय झालेली मॅच आपण पाहिली. गोलंदाजाची शैलीवरती काहीतरी अपचेक आलेत. कोला टाकण्याचा प्रयत्न, बाहेरच्या दिशेने कट केला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अवीला आपण पाहिलं तर अवीने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. झंझावाती खेळ राहिला त्याचा. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याने बनवल्यात. यावेळेला देखील समोरच्या दिशेने केला होता. झेल निसटला. अशा रीतीचे कॅचेस पकडले जात नाहीत तर ते चिटकतात. हा झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा. दुहेरीच्या मदतीने अवी बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 4 धावा त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 10. 46चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय 38 ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू कमी गतीने बॅकफुटला आले. ऑन साइडला हुक केला. धावानं बुक केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शून्य. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. फर्स्ट विकेट. फलंदाज क्रमांक पहिला अवी बाद. होत असताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच डिसेबल आहे. शारीरिक आलेलं संकटाला दूर सारत असताना अर्थात मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय चांगले यष्टीरक्षण त्याने केलंय आणि तो जसा मैदानाच्या आतमध्ये निघाला होता ना त्याच्या 3 बॉल 3 षटकारासाठी पारितोषिक आलं. आदित्य धनावडे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रमन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हिरामनला आमंत्रित करण्यात आलं 3ऱ्या षटकाच्या दरम्यान. यस अंपायर.
खरं तर याहूनही अधिक काय पाहिजे पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून जर अशा स्वरूपाची व्यक्ती जर मैदानाच्या आतमध्ये येते तर सर्व बाबी आयोजकांच्या माध्यमातून त्याची पूर्तता होतीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेले बदल आहेत ते पंचांनी पाहण्याचे प्रयत्न केला, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा तुम्हाला रनर दिला जात नाही आणि त्याचंच पालन पंचांनी केलं आणि आयोजकांकडून या गोष्टीची शहानिशा केली की अलाउड आहे की नाही, कारण क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये रनर ऐवजी तुम्हाला आउटच दिलं जातं. यावेळेचा बॉल ऑन साइडला आपल्या टप्प्यात आला आणि आपण कार्यक्रम केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत षटकार. हिरामनच्या अगेन्स्ट पहिला बॉल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना हिरामनचं भव्य स्वागत केलंय. करणच्या बॅटमधून षटकार आलाय. लांबलचक षटकार. उजव्या बाहेरचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवल्या. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने. आता मात्र 24 वरून जाऊन पोहोचत असताना धावसंख्या पाहायला मिळते. 46चा पाठलाग करायचा. येणारे 10 बॉल आणि 22ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 22 धावा. दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अतिरिक्त धाव खर्च करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्रा रन पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडूला अवांतर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढारेल. स्कोर कार्डवरती 25 बनल्यात. 21ची गरज आहे. 10 चेंडू आणि 21 धावा. लोड फुल टोस आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल निसटलाय आणि बॅटिंग करत असताना करणने सांगितलंय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारले 2. हिरामनच्या अगेन्स्ट 2 षटकार आले. 31 बनल्यात. पुढचा बॉल. तिसरा फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. बॉडी लँग्वेज चांगली नव्हती. झेल निसटलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. 33 धावा धावफलकावरती. 46चा चालू असणारा पाठलाग. अर्थात येणारे चेंडू इथून आपण पाहिलं तर एकंदरीत अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये जिथे आवश्यकता आहे ती 13 धावसंख्येची. 8 चेंडू आणि 13 धावा. 8 बॉल आणि 13ची आवश्यकता. पुढचा बॉल उजव्या बाहेर. दिशाहीन आहे. रनसीत निश्चित मिळतील. घडलंय तरी काय. पंचाने सांगितलंय 22 चा आला हा चौकार. बॉल आणि आता मात्र 9ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. काय होता असं तू काय झाला असं तू. पुढचा बॉल उजव्या बाहेर. हा चेंडू देखील आपण पाहत आहोत. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन. 8ची गरज. 7 चेंडू आणि 8ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाचा खेळ चालू आहे ना अगदी रंगात आलेला हा सामना पाहायला मिळाला. मला एकनाथजी माळी यांच्या त्या गीताची आठवण झाली आणि ते असते तर म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच. सामना त्यात रंगात आलाय. 8ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 8 धावा. दमदार असं क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. लोड फुल टोस बॉल. कॅच बनेल. आणखी रंग वाढतील या मॅच मध्ये. महत्वाचा खेळाडू करण होतोय बाद.
फलकावरती आहेत. एक चांगल्या दर्जाची खेळी, विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा करण इथे बाद झालाय. अडतीस बनल्यात, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि 8 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जिथे स्वप्नील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अक्षय आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. ओंकार नॉन स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. 6 बॉल आणि जिथे 8 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय, परंतु आपण पहा शारीरिक अपंगत्व आलंय या खेळाडूवरती, परंतु आज तरी देखील एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तो तयार झालेला पाहायला मिळतोय. तो उभा मैदानाच्या आतमध्ये. याहून अधिक काय हवं. आज आपण भोर तालुक्याच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा अनुभवतोय. स्वप्नील बॅटिंग साठी. पुढचा बॉल, खोलातला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्विक सिंगल घेण्यात येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट होईल का. दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. डीआरएचा कॉल केला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही याची शहानिशा होईल. या टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येते. तिसरे पंच या आपली मदत इथे घेण्यात येईल. सेफ आहे. रन्स कंप्लीट आहे. 2 धावा. काय बॅटिंग करतोय स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. रन्स मिळतात त्या 2 संघाची धावसंख्या 40. 6 ची गरज. येणारे 5 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. स्वप्नील राजीवडे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. स्वप्नील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित निश्चित होणार. अतिरिक्त धाव. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये एकटा उभा राहिलाय. तो मैदानाच्या आतमध्ये येणं ही बाब देखील महत्वाची आहे. मी संपूर्ण क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधेन. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्यासाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. पहा मैदानावरती असा बॅटर पाहायला मिळतोय. कोणाला इजा झाली तरी देखील आपण अनेक वेळेला अंतरून धरतो, परंतु या खेळाडूला पहा, प्रयत्न त्याने चांगले केले. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फलंदाज होईल स्वप्नील राजू. किले मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना तो विजेता. मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत आपण स्वतःशीच म्हणायला हवं, सदवर सामना संपत नाही ना तदवर मी काय मॅच सोडणार नाहीये. मी अजून जिंकलेलो नाहीये कारण सामना अजून संपलेला नाहीये. ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये असायला हवी. येणारे चेंडू आता शेष राहिलेत ते 4 बॉल आणि 5 ची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा. अक्षयचा पुढचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एवढा मोठा बॅटर इथे डबल रन्स विठ्ठल कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय.
6.5 ते 7 फुटाचा हा खेळाडू आहे. चला आपण स्ट्रायकिंग वरती पाहतोय. एका हाताने जरी बॅट फिरवली तरी सीमारेषा चेंडू ओलांडू शकतो एवढा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. रन्स आली आहे. धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सामना इथे आपण पाहतोय या दुहेरीच्या मदतीने बरोबरीमध्ये येऊन ठेपलाय. केवळ एका धावसंख्येची आवश्यकता. विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये जसा जायला निघाला ना नवयुग करंदीच्या 6 ते 7 खेळाडूने त्याच्या एकत्रित जवळ आले. त्याला समजावलं तू शांततेने खेळणं गरजेचं आहे. मला वाटतं त्याला सोडण्यासाठी निघालेत की काय. धाव फलकावरती 2 बॉल आणि 1 ची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणारे चेंडू आहेत ते 2. 1 ची गरज. मंकडिंग करण्याचा कदाचित प्रयत्न इथे होता. जिथे आपण पाहिलं तर रविचंद्रन अश्विनने विनू मंकडने आणलेली या संकल्पनेला वाव दिली. उजव्या एसीच्या बाहेर मॅच जिंकली आहे. सामना जिंकला. नवयुग करंदी या टीमने ती मॅच इथे जिंकली. मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेणार आहोत. नयनजी सपकाळ. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट .in